हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? शॉर्ट व्हिडिओ माझी मुलगी मी बनवत राहतो. सो विचार केला की आज आपण व्हिडिओ बनवूया. मी मॅरिड आहे. माझी मुलगी 15 वर्षाची आहे. 15 वर्ष झाले लग्नाला माझ्या. काय गोष्टी असतात आपण बोलतो. मी माझ्या आईला फोन केला, म्हणजे माझ्या मिस्टरांचं माझं खटके जे उडतात त्याच्यानंतर मी आपलं बोलली चला आईला फोन करूया. मी आणि माझ्या म्हणजे मी 22-23 वर्ष त्याच्यानंतर मी बॉम्बेत आले नोकरीसाठी. 23 वर्ष मी माझ्या फॅमिलीबरोबर राहिले. माझ्या आईवडिलांची रोज भांडणं. मी विचार करते की अरेंज मॅरेज आहे तरी भांडणं, माझ्या बहिणीचं बोलणं तरी भांडणं त्यांच्या लोकांची. माझ्याकडे लव्ह मॅरेजवाले पण खूप आहेत. आमचं पण असं अरेंज कम लव म्हणू शकतो. 15 दिवसात लग्न ठरलं, मग आणि मग लग्न झालं. आज आपण या गोष्टी बघतो का? आज लोक बोलतात पत्रिका. माझ्या बहिणीची आणि तिच्या नवऱ्याची, म्हणजे माझ्या जे मिस्टर आहेत तिचे बहिणीचे 36 गुण जुळलेत. आज पत्रिका मी माझ्या मिस्टरांची माझे पण काहीतरी 32-33 गुण जुळले. माझ्या आईवडिलांचे पण तेवढे. मी माझंच घरचं उदाहरण घेते. मी इकडचं तिकडचं बोलून काय उपयोग नसतो. आपण आपले उदाहरण घेऊन चालतो. आज 36 गुणवाली माझ्याकडे आहे, मी 32वाली आहे. किंवा माझी आई आहे. माझ्याकडे भरपूर लोक आहेत. माझा एक चुलत भाऊ आहे, त्याची बायको आहे. अरे गुण जुळतात बोलतात, म्हणजे पहिल्यांदा नाही व्हायचे असं होऊ शकतं. ठीक आहे, पहिल्याच्या बायका मे बी नवऱ्यांचं ऐकत असतील, किंवा पहिल्यांचे नवरे बायकांना एवढे इम्पॉर्टन्स देत नव्हते, बरोबर. मग आत्ता जे होतं आहे, मी खूप ह्याच्यावर व्हिडिओ बघते, किंवा माझं कसं चालू असतं, यूट्यूब बघ, कुठे काय बघ, आपला वेळ मिळाला की करत राहतं. माझं शॉप वगैरे आहे, मी बिझनेस करते, तो वेगळी गोष्ट आहे. पण हा काय प्रकार आहे? लोक बोलतात पत्रिका बघा. ठीक आहे, मग मी बघितली पत्रिका, बहिणीची बघितली आहे, माझ्या भावाची पण बघितली आहे. आज मी एवढे लोक बघते. आता जे जनरेशन चेंज झालं आहे समजू शकतो. आत्ताची लोक बोलतात नाही, आत्ताची जनरेशन अशी आहे तशी आहे, बायका नवऱ्याचं ऐकत नाहीत किंवा काय आहे. पण मला एक गोष्ट सांगा, जर तुमचं म्हणणं असं आहे, मग पत्रिका जर बघणार आहेत, न बघणाऱ्यांचं समजू शकतो की भांडणं होतात, तमका होतं लाईफमध्ये. बट जो बघतो, मी बघितली, मी एक नाही 3-3, 4-4 प्रमाणाकडं, मला कसं सॅटिस्फॅक्शन, मला आवडतं. आणि मी वास्तू हे सगळ्यामध्ये आपल्याला परफेक्ट पाहिजे या मताची मी. पण हे काय वाद होतात, कारणच नाही. माझ्यासारख्या कितीतरी फॅमिलीमधल्या लेडीज असतील, कधीतरी कमेंट करा, सांगा मला. पण कारणच नाही. म्हणजे आत्ता खुश आहे ना आपण, अरे एक नंबर मस्त, कसलं भारी, 5 मिनिटात वाट लागली, काहीतरी फसकटलं. हे काय? ह्याच्यावर आपण खूप साऱ्या गोष्टी बोलू शकतो. मला काय म्हणायचं आहे, आज फॅमिली आहे किंवा काय आहे, खटके उडतात सगळं. माझ्याकडे एक उदाहरण असं पण आहे, मी त्यांचं म्हणजे ओळखीचेच चांगले माझ्या, त्यांचं दाखवतो. माझ्या नवरा बायकोंची आमची भांडणं होत नाही, पॉसिबल आहे. पण का होतात? सुरुवात झाली माझी आज. मी विचार करते, मी व्हिडिओ बनवायचा. मी माझ्या आईला फोन केला, मी बोलले तू आत्ताची जाऊ दे, मी आत्ता म्हणजे माझं वय तरी पण आज 40-42 आहे. आजच्या ह्या कढीला माझ्या नवऱ्याचे खटके उडतात छोट्या छोट्या कारणावरून, कारण नसताना किंवा काही गोष्टीमुळं. मग माझी आईचं काय, माझ्या चुलतीचं काय, माझ्या मावशीचं काय? हे लोक पैदा कुठून होतात जे बोलतात आमच्या घरी आमच्या नवऱ्यांचे भांडणं होत नाही, आमच्या घरी आमच्याकडे असे काही होत नाही. असं कोण आहे सांगा, कोण आहे? म्हणजे आपण एखादी गोष्ट ही जी फेकायची कारण आहे ना, मला तर समजतच नाही. आज 2 लोक, काही मी व्हिडिओ बघितले त्यात बोलले, तुम्ही लोक जर नाही झालं तर ते चुकीचं. बरोबर आहे, मान नाही मला की भांडणं नाही, असं होऊ शकत नाही. आज मी माझ्या आईवडिलांचं बघितलं, अरे कारणच नाही, छोट्या गोष्टीवरून. माझे वडील चांगले
एज्युकेटेड, वेल एज्युकेटेड, आई पण एज्युकेटेड, कारणं विचित्र. ही कारण आहे पोरांवरून, अमकावरून टमका. आमचं तर काही बोलायलाच नको, कारणच नाही. एखादी गोष्ट बोलली की उलटच. अरे मला समजत नाही हे काय. आजची जनरेशन अशी आहे तर पहिल्याची काय होती. माझ्या आजीचं म्हणजे माझ्या आईची आई, मे बी त्यावेळेसच्या बायका आहेत ना उत्तर देत नसतील, मला असं वाटतं. आपण ह्याच्यावरनं चर्चा करू. मी पहिला व्हिडिओ बनवला आहे, बघू आपण. पण ह्याच्यावरनं जे लेडीज आहेत माझ्याशी, त्यांना जे मी बोलते ते पटतं आहे, मला मेसेज करा, कमेंट करा, आपण याच्यावर बोलू. कारण चुकीचं मी नाही बोलत आहे. म्हणजे आपण आजच्या पिढीला जे नावं ठेवतो ना ते काय, दोष नाही देऊ शकत. 36 गुण, आज 36 गुण. एक वेळ मी ऐकलं की रामाचे आणि त्या सीतेचे पण 36 गुण जुळले, राहिले का एकत्र? नाही. किती प्रॉब्लेम होते त्यांना पण. आपण त्यांच्यापासून सुरुवात करू. मी वाईट नाही बोलत आहे, मला हे म्हणायचं आहे एकदम परफेक्ट होते ते एकमेकासाठी. मग काय केलं लोकांनी, म्हणजे लोकांनी केलं का ते आपले भोगात होतं, भोगतोय हे सगळ्या गोष्टी. म्हणजे एक नॉर्मल माणूस आहे ज्याच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम येत आहेत. मी नॉर्मल माणसांची गोष्ट करते. आज आपण बोलतो प्रभू श्रीराम आणि सीता, मान्य देव आहेत, पण आपण तिथं पण बघा ना, आज सगळ्या गोष्टी बघा की आज बघतो की आपण प्रेमाच्या गोष्टी करतो किंवा कशाच्या गोष्टी करतो. राधा आणि कृष्ण लग्न नाही झालं, किती प्रेम होतं. म्हणजे काय अशा गोष्टी आहेत, किती गोष्टी आहेत. मला कळत नाही कधी कधी की मी हे म्हणजे मी आता कसं होतं, आपण एका टायमानंतर ना काही गोष्टी आपण विचार करायला लागतो. तशा झाल्यात माझ्या. ह्या गोष्टीवर विचार करायला पाहिजे. अरे यार मीच चुकते आहे का, मीच अशी आहे का, मी कधी कधी हा विचार करते. पण माझ्याकडे अशा लोक मला अशी पाहिजेत, आपण त्याच्याशी चर्चा करूया की असे लोक खरंच चुकीची आहे मी, प्रत्येक वेळेस मीच चुकीची आहे का, बोलणं हे चुकीचं आहे. जे शांत बसतात आहेत का आता जगात, मला तर नाही वाटत असतील, बट असतील. माझ्या भावाची बायको आहे, बिलकुल आर्ग्युमेंट असेल मे बी त्यांचं बेडरूममध्ये, आमच्यापर्यंत नाही येत कधी, आमच्यापर्यंत भांडणं येत नाही. तशा बायका वेगळ्या असतील. नाही आमची पण भांडणं आहेत की जगाला असं, पण आवाज हा चढतोच, आरेचा कारे होतोच. तो आपल्याला जरा बघायचा आहे की माझ्यात होतोय, तुमच्या घरी आहे का सेम प्रॉब्लेम. असेल तर कमेंट करा.